राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी, आज बनवायची आपल्याला ह्या चिंचाची आयुर्वेदिक भाजी. मंडळी, आमच्या गावाकडे आहे ना, ह्या चिंचाला विलायची चिंच असे म्हणतात आणि याला हिंदीमध्ये आहे ना जंगल जलिबी असं नाव आहे. लईच भारी चिंच आणल्या तो तुम्ही. हो, आवडल्या ना हो, किती मस्त येता. मंडळी. मी तुम्हाला ह्या चिंचाचे असे काय फायदे सांगणार आहे, तुम्हाला विश्वास बसणार नाही की ही चिंच आपल्या शरीरासाठी इतकी फायद्याची असू शकते. तर मी आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला विनंती करतो, माझा मान ठेवून आहे ना आजचा व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर ह्या चिंचामध्ये आहे ना व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी घटक भरपूर प्रमाणामध्ये आढळतो. तर मंडळी, ह्या चिंचामध्ये आहे ना भरपूर प्रमाणामध्ये आहे ना अँटीऑक्सिडेंट घटक आहे. तर अँटीऑक्सिडेंट हा घटक काय करतो, आपल्याला जो कर्करोग होतो, भरपूर जणांना कॅन्सर होत असतो, तो कॅन्सर दूर करण्यासाठी ना भरपूर ही चिंच आयुर्वेदिक मानली जाते. मंडळी, ह्या भाजीमध्ये आहे ना कॅल्शियम, पोटॅशियम, लोह असे भरपूर घटक असलेली औषधी भाजी मानली जाते आणि हे फळ मानलं जातं. आता कॅल्शियम आणि पोटॅशियम घटक असल्यामुळं काय होतं नेमकं, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, पोटातील जंत नष्ट होतात आणि जे आपले त्वचेचे आरोग्य असते ना, आपली जी त्वचा असते ती त्वचा क्लीन ठेवण्यामध्ये ना ह्या भाजीचा भरपूर उपयोग होतो बरं का. रक्तातील साखर असू द्या, साखर नियंत्रित करण्याचं काम ही भाजी करते. आणि सर्वात जास्त फायदा ह्या भाजीचा असा आहे, पचन संस्थेसाठी ना भरपूर गुणकारी आहे. कुणाकुणाचं आहे ना पोट एकदम खराब होत असतं, जेवल्यावर सकाळी पोट साफ होत नाही, तर तुम्ही ही भाजी आठवणीने खा. तुमचे पोटाचे विकार, पोटदुखी असेल आणि पोटाचा कोटा एकदम स्वच्छ असा होणार आहे ह्या विलाई चिंचेच्या भाजीमुळं. हे बघायला गेलं तर रानफळच आहे. ही विलाय चिंच कुठं पण उगती आणि असे त्याला विलाय चिंच येत असतात. लहान मुलं भरपूर खाते त्याला, शाळेत जाताना येताना आवडीने खातेत आणि ती खायला पण खूप छान लागते. ह्या फळामुळं आपल्या त्वचेचे आरोग्य सुधारतात बरं का. हे जर फळ खाल्लं ना आपण, ह्या फळाने आपल्या त्वचेचे सगळे रोग नष्ट होऊन जातात आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी पण एकदम उत्तम आहे. हे फळ जर आपण दिवसातून 1-2 चिंचा जर खाल्ल्या ना तर अतिउत्तम. भेटलं तर रोज खात जा, जास्त नाही खायच्या, 1-2 चिंचाच खात जायच्या. पोटातील जंत सगळे मरून जातात बरं का याने. बरोबर आहे ना. त्याच्यामुळं लहान लेकरं आवडीने खातात, रक्तातली साखर नियंत्रणात राहते. आपलं पोट कायमचं स्वच्छ होतं बरं का. हो, हे फळं कच्चे खा, ह्या फळाची भाजी बनवून खा. रोगप्रतिकार शक्ती वाढते. लहान लहान लेकरं तर खूप आवडीने खातात. अहो, खायला खूप छान लागते. मी एक खाऊन पाहिलं, खूप छान लागते खायला, चवदार. भाग्यश्री, प्रत्येकाने ही चिंच खाल्लेली आहे, हे फळ खाल्लेलं आहे, हो, पण भाजी करायची कुणाला माहीत नाही. बरेच जण याची भाजी बनवत नाही, नाही का. खूप सोप्या पद्धतीने भाजी बनवता येते अहो याची. आता मंडळी, आम्ही तुम्हाला नेमकं भाजी बनवून का दाखवणार आहेत. ह्या भाजीचे गुणधर्म, जेवढे फळाचे गुणधर्म आहेत ना, पण ह्या जर फळाची भाजी बनवली आपण, त्या फळाचे गुणधर्म तिप्पट वाढतात आणि तेच गुणधर्म आपले ना पोट स्वच्छ ठेवण्यासाठी ना मदत करतात. बरोबर की नाही. हो, कुणी खातं कुणी नाही खात. त्याच्यामुळे मग भाजी जर बनवली ना, सगळे 4-4 घास खावाय खातेत ना. हो, मी अशाच पद्धतीने सगळ्या चिंचा सोलून घेणार आहे. आतलं बी आणि बाहेरचं असं कातडं काढून घ्यायचंय. किती मस्त दिसते पा. हो कलर तर किती छान आहे, पांढरा गुलाबी. मंडळी, ही जी भाजी आहे ना, मधुमेहांचे रुग्ण जे असतात ना, त्या रुग्णांसाठी भरपूर फायदेशीर मानली जाते. कारण की ही भाजी आहे ना आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात भरपूर अशी मदत करते. आता जर त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य आणि त्याचे जर महत्त्व जर तुम्हाला मी सांगितले ना, हे फळ आहे ना त्वचेचे रोग कमी करण्यासाठी भरपूर असे फायद्याचं आहे. ह्या भाजीचे हृदयासाठी आणि रक्तदाबासाठी नेमकं काय फायदे असणार आहे, तर ह्या भाजीमधील पोटॅशियम शरीरातील सोडियमचे प्रमाण आहे ना संतुलित करून रक्तदाब नियंत्रण ठेवण्यात आहे ना मदत करते. त्यामुळे काय होतं, आपल्या हृदयविकाराचा धोका कमी होतो. आता ह्या भाजीमध्ये आहे ना अँटीऑक्सिडेंट जास्त असल्यामुळं काय होतं, हे शरीरातील पेशीचे संरक्षण करतं आणि सूज कमी करण्यास भरपूर असं मदत करतं हे फळ आणि भाजी. आता पोषण मूल्य म्हणजे काय, यात प्रथिने, लोह, फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेट्स यासारखी महत्त्वाची पोषक तत्वे असतात. त्याच्यामुळं ही आयुर्वेदिक भाजी आपण खाल्लीच पाहिजे. आणि ह्या फळांचा आणि ह्या चिंचेचा मी तुम्हाला गुणधर्म सांगणार आहे. या फळाचं सेवन आहे ना आपल्याला मर्यादित स्वरूपात करायचं आहे. दिवसाला 20 ते 30 ग्रॅम यापुढं सेवन करायचं नाही. 20-30 ग्रॅमच्या आतलं सेवन भरपूर असं आयुर्वेदिक मानलं जातं. या फळामध्ये भरपूर फायबर घटक येतात. त्याच्यामुळं आपलं पोट साफ होतं, गॅस होत नाही पोटामध्ये. मग त्याच्यामुळे ही भाजी खात जा, 8 दिवसातून एकदा तरी खात जा. आता या भाग्यश्री भाजीचं सीजनच आहे बरं का. हो, आता भरपूर चिंचा पिकायला लागल्या आता. आणि आता आपल्याला 1 ते 2 महिने या चिंचा भेटत जातील निसर्गामध्ये ना. हो,
मंडळी, ह्या भाजीमध्ये जो व्हिटॅमिन सी घटक आहे ना, सी घटक काय करतो, आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. ह्या फळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस जास्त असल्यामुळं आपले हाडे आणि दात बळकट राहतात बरं का. हो, अगदी बरोबर. याच्यातलं बी बघितलं का कसं चिंचोक्यासारखंच आपल्या खायच्या चिंचा कशा असतात तसंच दिसतंय चिंचोक्यासारखं. हो, आंबट फक्त छोटं चिंचेसारखं. आहे. हो, ही भाजी खाल्ल्याने ना तुमचे रक्तातले सगळे प्रॉब्लेम दूर होतील. त्याच्यामुळे आवर्जून खात जा ही भाजी. तर मंडळी, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नेमकं ही भाजी कुणी कुणी खाल्ली पाहिजे? तर ही भाजी सर्वांनीच खाल्ली पाहिजे. ही भाजी आपल्या शरीरासाठी भरपूर अशी आयुर्वेदिक आहे. पण जास्त करून ह्या भाजीची कुणाला गरज आहे? ज्याचं खरोखर पोट खराब आहे, ज्याचं पोट स्वच्छ होत नाही, सकाळी बाथरूमला त्रास होतो, पोट दुखतं, करपट ढेकरं येतात, अन्नपचन होत नाही, त्या व्यक्तीसाठी ही आयुर्वेदिक रानभाजी अत्यंत गुणकारी आहे. तर भाजीचे आणखी असे भरपूर फायदे आहेत. मी आता ही भाजी स्वच्छ धुवून घेतली अगोदर एका पाण्याने. आणि इकडं चूल पण पेटून घेतली. कढई ठेवून घेऊ. कढई गरम झाली, तेल टाकून घेऊ भाजीसाठी. तेल कडकडीत गरम झालंय. 1 चमचाभर मोहरी टाकून घेऊ. 1 चमचाभर जिरे, चिरून घेतलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा अगोदर लोखंडाची कढई असल्यामुळे पटकन परतून निघतो कांदा. आता आपला कांदा चांगला परतलाय. आपण तिखट टाकून घेऊ. हळद, 1 चमचाभर लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि धना पावडर असेल ना तुमच्याकडं ती पण टाका. छान लागतं चवीला. म्हणजे तुमच्या आवडीनुसार मसाले टाका. तुम्ही जशी भाजी बनवता ना तशाच पद्धतीने. आता हे मसाले पण चांगले परतले. तर मंडळी, हे जे फळ आहे, ही जी चिंच आहे, आणि ह्या काही ज्या चिंचेच्या आपण आयुर्वेदिक भाजी बनवत आहोत ना, ह्या फळामध्ये आहे ना, जेवढे म्हणावं तेवढे घटक आहेत. म्हणजे आम्ही तुम्हाला इतर भाज्या दाखवतो ना भरपूर, सराट्याची भाजी, पाथऱ्याची भाजी, पुनर्नवा भाजी, त्या भाजीमध्ये कसे वेगळे वेगळे घटक असतात. पण ही निसर्गाची एकमेव भाजी अशी आहे, आपलं जे पोट असतं ना, पोटापासून सर्व आजार आपल्या शरीरामध्ये सुरू होतात. पोटाचे सर्व आजार दूर करणारी ही एकमेव अशी भाजी आहे चिंचेची. ही भाजी जर तुम्ही नित्यनियमाने जर खाल्ली, वर्षातून एकदा दोनदा तीनदा जरी खाल्ली, तर तुमच्या शरीरामध्ये भरपूर असे बदल होणार. तुमचं पोट कायमचं स्वच्छ होणार. आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ चवीनुसार मीठ. तर याच मिठाचं पाणी सुटन बरं का. आणि भाजी मस्त अशी शिजन. सुगंध किती छान सुटलाय हो भाजीचा. वा वा वा, भाग्यश्री, मी तेच सांगणार होतो आता. आपण जास्त काय साहित्य वापरलेलं नाही. हो, आपण आता याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवून घेऊ. म्हणजे मस्त असं पाणी सुटन आणि भाजी छान अशी वाफळण. आभळ आलंय आज. इतकं काय या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्या भाजीचा छान असा सुगंध सुटलाय. मस्त अशी पटकन खावीशी वाटू राहिली. भाग्यश्री, हिरवेगार झाडं, हिरवागार निसर्ग आणि आपली चिंचेची भाजी, कसं काय वाटतंय? मस्त वाटतंय. खूपच छान सुगंध आलाय भाजीचा ना. हो. आणि तेवढंच गरमी पण वाढू राहिली. ऊन पण लागतंय. आभळ आलंय आणि गरम पण होतंय. असं वाटतं चुलीपासून पटकन बाजूला व्हावा. छान अशी भाजी तयार झाली आपली खाण्यासाठी. छान अशा शिजल्या चिंचा ना. हो, मस्त शिजले. आणि भाग्यश्री, व्हिडिओ बनवायला खूप कष्ट असतात, पण भाजी लगेच शिजते ना. हो. आपण आता कढई खाली उतरून घेऊ. शिजायला वेळ नाही लागत त्याला, लगेच वाफळून जाते. आपण पाणी अजिबात टाकलेलं नाही त्याला. तर भाग्यश्री, आज तू आणि मी आपल्या भाजीचं चव घेऊ बरं का सोबत. बरं बरं. भरपूर ताई आहेत, भरपूर दादा आहेत. भरपूर ताई कमेंट करतात की दादा, आमच्या भाग्यश्री वहिनीला एखादा घास भरवत जा. भाग्यश्री का जेवत नाही सोबत? या चला. जेवायचं ना आता आपण सोबतच. हो. चपात्याच घेतल्या बरं का आजच्या भाजीला, कारण की चपात्यासोबत ही भाजी खूप छान लागते ना. हो, चवदार लागती. भाकर छान लागती आणि चपाती पण छान लागते त्याच्यासोबत.
या भाजीबरोबर पण आपल्याला चपातीच आवडते. हा, हो या बसा. मस्त झाली हो, घ्या ना तुम्ही पण भाजीची चव. तू खाल्ली? हो मंडळी या आठवणीने जेवायला. आपल्या प्रेक्षकांना म्हटली की नाही भाग्यश्री जेवायला? या जेवायला नाही म्हणले. मी म्हणत असतो त्याच्यामुळे विसरली. तर मंडळी मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आठवणीने जेवायला या. भाग्यश्रीने आणि मी बनवलेली आहे चिंचेची भाजी. मंडळी ह्या भाजीचे आहे ना आणखीन पण भरपूर असे आयुर्वेदिक महत्त्व आहेत. तर या आठवणीने जेवायला या. वा वा वा. मंडळी भाजी तोंडामध्ये टाकताच आहे ना क्षणात चव कळती, बरोबर का नाही? हो मस्त झाली. तर चला आता मी आणि भाग्यश्री आहे ना पोटभर असं जेवण करतो, कारण की भाजी खूप आवडतीची आहे आमच्या. तुम्ही पण अशा रानभाज्या खात जा बरं का. फळाच्या भाज्या खात जा, आयुर्वेदिक काढे बनवत जा. खूप छान लागतात खायला, चवदार लागतात, चव येते तोंडाला. आणि रोजचा भाजीपाला खो कंटाळ येत असतो, त्याच्यामुळे अशा मस्त वेगवेगळ्या रानभाज्या खात जायच्या. आता मला शेतात आहे ना सराटीची भाजी सापडलेली बरं का भाग्यश्री, हो का? ती बनवू आपण पुढच्या वेळेस. बरं बरं. आजची इलायचींची भाजी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा बरं का. आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण भाजी करून खात जा. व्हिडिओ बनवायला खूप कष्ट असतात, बरोबर की नाही? हो भाग्यश्रीला असाच सपोर्ट करा. आणि आपलं गावची चव यूट्यूब चॅनल आहे ना त्यावरती असंच प्रेम असू द्या. तुम्ही जर फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल ना आपल्या पेजला नक्की फॉलो करा. आणि गावची चव चॅनलला पण सबस्क्राईब करा. हो, तुम्ही अशा आहे ना आयुर्वेदिक रानभाज्या खात जा, आयुर्वेदिक काढे बनवत जा. सगळा आहे ना सगळा निसर्गाचा फायदा घेत जा. कारण की निसर्ग इतका मोठा आहे ना, निसर्गामध्ये भरपूर असा भ्रमसाठ साठ आहे नाही का. हो सगळ्या आयुर्वेदिक भाज्याचा साठा आहे, सर्व फळांचा साठा आहे. आयुर्वेदिक वनस्पत्या असतात पण ते आपल्याला माहीत नसतात आणि आम्ही तोच दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो. कोणाचं वारंवार पोट दुखत असेल, पोट स्वच्छ होत जर नसेल तर तुम्ही ह्या विलायच्या चिंचेची भाजी नक्की बनवत जा. याला दुसरा शब्द आहे जंगल जिलेबी. तर चला मंडळी, असंच प्रेम असू द्या. तुम्हाला आजची भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. ही भाजी कुणी खाल्लेली आहे ते सुद्धा नक्की कमेंट करून कळवा. आणि तुमचा काय अनुभव आहे ना ह्या विलायची चिंचेबद्दल, जंगली जिलेबीबद्दल, ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. स्वतःचे अनुभव शेअर करा. ही भाजी शाळेत कुणी खाल्लेली आहे, आता सध्या कोण खात आहे, कुणाच्या दारासमोर हे झाड आहे, बरोबर का नाही? काय होतं, आम्ही ना भरपूर मेहनतीने व्हिडिओ बनवतो, पण तुमच्या जर कमेंट आल्या, तुम्ही जर टिप्पण्या केल्या तरच आम्हाला खूप छान वाटतं आणि आम्हाला खूप आनंद पण वाटतो. तर चला, कमेंट करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.